अचानक काहीही झालं नसताना गुरगुर वाटत राहते, रडू कोसळतं, लहानशा गोष्टीवरही खूप जास्त चिडचिड होते. हे सगळं कधी अनुभवलंय का? यालाच म्हणतात मूड स्विंग्स. म्हणजे मूड स्विंग्स कसे कंट्रोल करायचे याविषयी आज मी तुम्हाला काही उपयुक्त टिप्स देणार. नमस्कार, मी कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्स मधून डॉक्टर कल्याणी पाटील. तर पहिली टिप म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज. ऍटलीस्ट अर्ध्या तासासाठी तरी तुम्ही कुठल्या प्रकारचा तुमच्या आवडीचा व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वेळच्या वेळी झोपणं आणि पुरेशी झोप घेणं, त्याचबरोबर बॅलन्स डाएट. कारण जेव्हा तुमचं खाणं हे बॅलन्स असतं, न्यूट्रिशन हे परिपूर्ण असतं, त्यावेळेला तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण सुद्धा नियंत्रणात राहतं. पर्यायाने तुमचा मूड व्यवस्थित राहतो. त्याच्यानंतर मेडिटेशन केल्यामुळे तुमचं डोकं शांत राहतं, तुमचं मन शांत राहतं, त्यामुळे तुमच्या रिॲक्शन सुद्धा आटोक्यात येत असतात. त्याचबरोबर ब्रीथिंग एक्सरसाइज, वेगवेगळे श्वसनाचे प्रकार जसं खोल श्वास घेणं, ओंकार, यामुळे सुद्धा तुमचे हॉर्मोन्स कंट्रोलमध्ये राहतात, तुमचं मन शांत आणि स्थिर राहतं. भरपूर पाणी पिणं हे सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एक डेली रुटीन फॉलो करा. म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा, उठण्या झोपण्याच्या वेळा या फिक्स असायला हव्या. त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी, जसं तुम्हाला तुमच्या काही हॉबीज असतील, जसं ड्रॉइंग आहे, पेंटिंग आहे, किंवा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवणं किंवा गाणी गाणं, या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवता त्यावेळेला तुमच्या भावनांवर तुमचं खूप चांगलं नियंत्रण राहतं आणि त्याचा योग्य प्रकारे निचरा सुद्धा होतो. त्याच्यानंतर लिमिटेड स्क्रीन टाईम. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे जर्नलिंग म्हणजे डायरी लिहिणं. तुमच्या आयुष्यात काय घडून गेलं, कुठल्या चांगल्या गोष्टी, कुठल्या न आवडणाऱ्या गोष्टी, या सगळ्या जेव्हा तुम्ही लिहून टाकता रेग्युलर, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या वागणुकीमधला एक पॅटर्न लक्षात येतो आणि मग त्याच्यावर उपाययोजना करणं सुद्धा सोपं होऊन जातं. त्याचबरोबर स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःला वेळ देणं, निसर्गामध्ये फिरणं, या सगळ्यामुळे तुमच्याशी खूप छान नातं तयार होतं, एक शांतता मला येते. त्याच्याबरोबर खाताना अतिशय लक्षपूर्वक खाण्याकडे लक्ष देऊन खा. यामुळे सुद्धा तुमचं काय म्हणायचं की इमोशनल इटिंग जे असतं ते कमी होऊन जातं आणि बिंज इटिंग आपण जे म्हणतो की किंवा पॅकेज फूड खाणं किंवा जंक फूड खाणं याचं प्रमाण कमी होऊन जातं. त्याचबरोबर अफर्मेशन्स ही सुद्धा तुम्हाला तुमचा मूड स्टॅबिलाइज होण्यासाठी अतिशय चांगली मदत करते. तर कशा वाटल्या या टिप्स हे तुम्ही मला सांगा आणि या टिप्स यामधल्या कुठच्या टिप्सचा तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा झाला ते सुद्धा मला तुम्ही नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक अजून अशी छान माहिती. तोपर्यंत